दोन सलामीर बॅटल दाखल झालेत या ठिकाणी. आजच्या दिवसातला सामन्याला सुरुवात होते. संदीप उमतोल स्कोररची भूमिका निभावते. गुणलेखक सातत्याने आपण या अप्रतिम त्यांची या स्पर्धेसाठी एक सहकार्य लाभलं गेलं. संदीपजी उमतोल साहेब यांचं गुणलेखकाची भूमिका निभावताना दोन सलामीर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रुपेश जाधव आणि विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतील. तर एका बाजूला SRG प्रणाली 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला सामना क्रमांक दुसरा. आज फायनल डे, द ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला हा आजच्या दिवसाचा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळणार आहे. SRG प्रणाली 40+ संघ, तर एका बाजूला विरा 11 धानिव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पहिला गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक आणण्यासाठी केतन सज्ज होतोय. तर दोन सलामीर बॅटल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विरा 11 धानिव संघाच्या माध्यमातून विश्वनाथ जाधव, तर एका बाजूला रुपेश जाधव, ही A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय NCC नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2024. काही कमालीचं आयोजन नियोजन NCC नंडोरे देवखोप क्रीडा संकुल मैदानावरती. दोन सलामीर बॅटल A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव, तर एका बाजूला रुपेश जाधव. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या समालोचन कक्षामधून. आजच्या दिवसातला दुसरा सामनाला या ठिकाणी आरंभ होताना पाहायला मिळतील. गोलंदाज केतन 40+ संघाच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतोय. SRG प्रणाली संघ, तर एका बाजूला विरा 11 धानिव संघ. पहिलाच बॉल स्विच हिट अप्रतिम. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडूला क्लिअर करेल विश्वनाथ जाधवचा A1 देखना दर्जेदार चौकार, आणि या चौकाराने मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं. गोलंदाज आपण केतनला पाहिला आणि या अकाउंट ओपन होतं या ठिकाणी विरा 11 धानिव संघाचा. काही कमालीचा फटका, चेंडूला रीड केलं. तदनंतर अप्रतिम फटका. विश्वनाथ जाधव सातत्याने टेनिस क्रिकेटचा पटलावरती एक मोठं नाव आपण त्याचं पाहिलं. तोच फलंदाज विश्वनाथ जाधव. अप्रतिम या ठिकाणी आज स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुटुंब गराडा, तुटुंब मांदियाळी पाहायला मिळतोय. प्रेक्षक नेहमी स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. आपण सातत्याने पाहिला. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून. गोलंदाज आपण केतनला पाहिला. थोडं स्पीडअप करा. या ठिकाणी कालच्या दिवस आपण पाहिला. अंतिम या ठिकाणी आपण 6 वाजेपर्यंत हा सामना पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये SRG प्रणाली संघ पाहायला मिळाला. तर एका बाजूला सफाले अंतिम टप्प्यापर्यंत हा या ठिकाणी सामना पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 1 धाव असा हा सामना पाहायला मिळाला. गोलंदाज आपण केतनला पाहिला. तर एका बाजूला विश्वनाथ जाधव, जो जागतिक टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणून आपण पाहिलं जातं. या ठिकाणी धानिव संघाचा विश्वनाथ जाधव, मॅन इन गोल्डन फ्रॉम धानिव. गोलंदाज आपण पाहिलं केतनला. दुसरा चेंडू असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज केतन, तर एका बाजूला विश्वनाथ. उलट चोंड, जैसी गेंद वैसा नतीजा, आणि इथे मात्र चेंडूला क्लिअर केलेल फ्लॅट 6 मध्ये A1 नावाचा ट्रेडमार्क शॉट षटकार. चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. भीमर चेंडू लायसन्स आहे या फलंदाजाकडे, आणि या 6 धावांनी धावसंख्या फ्लाय झाली 11 या आकड्यावरती. काय कमालीची फलंदाजी. सुरुवात तितकीच देखील चांगली पाहायला मिळते विरा 11 धानिव संघ. आजच्या दिवसातला दुसरा सामना क्रमांक आपण पाहतायत. एका बाजूला एक मोठा दिग्गज
आणि मातंबर संघ, तर एका बाजूला SRG प्रणाली 40+ संघ पाहायला मिळतोय. भीमर चेंडू आहे या ठिकाणी, प्रीहिटचं सिग्नल असेल. फलंदाज आपण विश्वनाथ जाधवला पाहिला, जे चौफेर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना त्याचा दिवस मात्र गाजवला गेला या फलंदाजाने. तोच फलंदाज विश्वनाथ जाधव, जो अष्टपैलू खेळाडू म्हणून एक ओळख आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. यावेळी फुल टच चेंडू होतात, खराब क्षेत्ररक्षण, मिसफिल्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. यावेळेस मात्र भीमर चेंडू हाताळला गेलाय. नो बॉल, पंचांचा इशारा आणि एकूण 5 धावांनी ऍड होतील स्कोर कार्ड वरती. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा धावफलकावरती. काही कमालीचा क्लास आहे, काही कमालीची गुणवत्ता, कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळते. कला, कौशल्य, संघटन या क्रिकेटमध्ये अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, एकच चेंडू फेकून झालाय आणि 16 धावा खर्च केल्यात. काय कमालीचा क्लास. एका बाजूला विरा 11 धानिव संघ प्रथम फलंदाजी करत असताना 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काही कमालीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी या ठिकाणी विश्वनाथ जाधव. गोलंदाज आपण केतनला पाहिला, आतापर्यंत खूप महागडा असे षटक, एकच चेंडू फेकून झालेत. नवीन गोलंदाज आपण पाहिला या ठिकाणी, एक चेंडू मागे 16 धावा खर्च केला. तदनंतर इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळालं SRG प्रणाली संघ. प्रीतमला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटक आहे, एक चेंडू मागे 16 धावा जमवल्या गेल्यात. काही कमालीचा स्टार्ट पाहायला मिळतोय. विरे 11 धानिव संघ पाहायला मिळतोय. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते विश्वनाथ जाधव च्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहिलं प्रीतमला या ठिकाणी सॅक्रिफाइस केलं जातं या ठिकाणी गोलंदाजाला. तरी का बदल विश्वनाथ जाधव. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा होता, शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित झालं, चेंडू कन्वर्ट झाला या ठिकाणी सीमा रेखा पार आणि चौकार. आणि या चौकाराने धावसंख्येमध्ये फ्लाय झाली 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम आदिवासी समाजामध्ये एक मोठं नाव या खेळाडूचा, एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक जागतिक असा मोठं नाव, तोच फलंदाज विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण प्रीतमला पाहिला SRG प्रणाली संघाच्या माध्यमातून. 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला, प्रयत्न सफल झालाय. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि या ठिकाणी अप्रतिम कमबॅक केला. या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला, निर्धाव चेंडू गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून. तीन चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक पहिला आहे, पॉवर प्लेचे षटक आहे. 3 चेंडू येणं शिल्लक असतील. गोलंदाज आपण प्रीतमला पाहिला. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, असफल. गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा या ठिकाणी प्रीतम. अप्रतिम गोलंदाजी. एका बाजूला 40+ प्रणाली संघ पाहायला मिळतोय, तर एका बाजूला विरा 11 दानिव युवा टॅलेंटर, तर एका बाजूला अनुभवी असा दोन्ही संघामध्ये दिग्गज या ठिकाणी लढाऊ भूमिका. यावेळी स्विच हिट प्रॉपर टायमिंग आहे आणि चेंडूला फेकून देण्याचं काम करतोय विश्वनाथ जाधवचा देखना ट्रेडमार्क षटकार. आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती. 26 रन ऑन द स्कोर कार्ड. काही कमालीचं फटकेबाजी या ठिकाणी. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर स्विच हिटच्या माध्यमातून विश्वनाथ जाधव यांच्या माध्यमातून अप्रतिम फटका पाहायला मिळाला आणि या 26 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आपण पाहिलं या ठिकाणी प्रीतमला. आतापर्यंत खूप महागडा षटक म्हणता येईल SRG प्रणाली संघाच्या माध्यमातून. 40+ संघ सातत्याने आज कालचा दिवस मात्र गाजवला गेला अंतिम टप्प्यापर्यंत.
काही जबरदस्त कमालीची अशी या ठिकाणी फलंदाजी सुरुवात स्टार्टअप पाय म्हणतात ना, घर बांधण्या अगोदर पाया मजबूत करावा लागतो. तोच पाया मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ विरा 11 धानिव संघ. काय कमालीचा क्लास आपण विश्वनाथ जाधव अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने आपण पाहिला. मॅन इन गोल्डन प्रोम धानिव गावचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रीतम गोलंदाजी मार्क वरती सरजी परनाली संघाच्या माध्यमातून यावेळेस अप्रतिम प्रॉपर टायमिंग आहे. हवाई सफर आणि ताकदीचा वापर चेंडूला फेकून देण्याचं कार्य केलंय या फलंदाजाने आणि या 6 धावाने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 32 आकड्यावरती. गॉन एक षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि एक षटकाच्या अखेरीस 32 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करत असताना विरा 11 धानिव नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निरंजन हा गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 कालचा दिवस या गोलंदाजाने मात्र गाजवला गेला. एक व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ठरला गेला. तोच गोलंदाज निरंजन दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर एका बाजूला रुपेश जाधव पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली आलाय. इथे मात्र झेल मात्र या ठिकाणी कॅरी करता आला नाही. झेल धरतीला दान झालाय आणि एक आयुष्यमान भवचा आशीर्वाद पाहायला मिळाला आणि पहिलाच चेंडूवरती जीवनदान रुपेश जाधव हा या बॅटलला. 2 ड्रोन ट्रम्प कार्ड फलंदाज आहेत. सलामीवर बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली. विरा 11 धानिव संघ पाहायला मिळतोय. तर एका बाजूला एसआरजी परनाली जो 40+ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 8 मध्ये आपण सामने पाहिले. पहिला सामना अष्टविनायक नंडोरे आणि राणी सिगाव. तदनंतर एसआरजी परनाली 40+. तदनंतर विरा 11 धानिव. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल झाला. प्रेमिटच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तदनंतर बिनापट्टी वसई, संघर्ष चिंचणी, गणराज स्पोर्ट्स तलासरी आणि मनस्वी एंटरप्राइजेस असे संघ सुपर 8 मध्ये जे प्रवेश झाले आणि आज ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळणार आहेत या मैदानावरती. आज की शाम किसके नाम हा येणारा वेळ येणारा काळ मात्र नक्कीच दर्शवेल. गोलंदाज निरंजन पुन्हा एकदा अकुटप्पा चेंडूला सन्मान दिला विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून. म्हणतात ना, अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. काही कमालीचा या ठिकाणी क्लास परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. एकच धाव या 1 धावाने धावसंख्या पुढे सरसावेल 34 आकड्यावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. आपण पाहत आहोत आज फायनल डे आणि फायनल डे मध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये 2 कॅमेरे आपल्याला ऍड होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निरंजन यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. संदीप झोडी या ठिकाणी 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथे मात्र थोडीशी धावांची गती कमी झाली. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. 3 धावा खर्च केल्यात. काही कमालीचं आम्ही म्हटलं होतं कालच्या दिवसास इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पाहिलं गोलंदाज निरंजनला. काही कमालीचा क्लास या गोलंदाजीच्या माध्यमातून. स्विच हिटचा फटका इथे मात्र कन्वर्ट केलाय. 1 बाउन्स सीमा रेखापार चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 39 धावेवरती. काही कमालीचा क्लास. 39 रन ऑन दी स्कोर कार्ड. या मैदानावरती देखील आपण पाहिलं गणेशपुरी आणि सुदर्शन गोटरपूर संघामध्ये. गणेशपुरी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 115 धावा जमवल्या गेल्या आणि त्या सुद्धा या ठिकाणी सुपर ओव्हर मध्ये या ठिकाणी सामना पाहायला मिळाला. धावा डिपेंड्स होतात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.
लेग बायच्या माध्यमातून एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 40 आकडावरती. गोलंदाज आपण पाहिला निरंजनला. काही कमालीची गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहिली 40 धावा धावफलकावरती. बिनबाद विरा 11 दानव संघ पाहायला मिळतोय. काही कमालीचा सुरुवात 20 या सरासरीने धावसंख्या जमावल्या गेल्यात. जबरदस्त असं या ठिकाणी फलंदाजीचा कृत्यकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया संगीत कक्षमधून एक सर्वणीय संगीत. सामना सुरू असताना प्रत्येक खेळाडूला कधी बॅट कधी पाणी लागेल, तर जो संघाचा 12वा प्रतिनिधी असेल तोच पाणी किंवा बॅट किंवा जे तुम्हाला लागणारं साहित्य घेऊन जाईल. हे प्रेमळ निवेदन असेल. या ठिकाणी नवीन गोलंदाज आपण स्वप्नीलला पहिल्या गोलंदाजी मार्कवरती प्रणाली संघाचा 40+ एक दर्जेदार गोलंदाज आपण कालच्या दिवसात पाहिला. तोच गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहिला. तर एका बाजूला युवा टॅलेंटेड तर एका बाजूला अनुभवी अशी हे कॉम्बिनेशन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहिला तर एका बाजूला विश्वनाथ जाधव जो एक आतापर्यंत युवा टॅलेंटेड मध्ये एक जबरदस्त असा मोठा फलंदाज. स्वतःच्या खेळपट्टीवर आतापर्यंत 35 धावा जमावल्या गेल्यात. तोच फलंदाज यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काही कमालीचा म्हणतात ना, एका बाजूला युवा टॅलेंटेड तर एका बाजूला अनुभव आहे या गोलंदाजाकडे. आपण पाहिलं स्वप्नीलला SRG प्रणाली संघाच्या माध्यमातून जो 40+ संघ मात्र बिलॉंग करतोय. SRG प्रणाली संघाचा कर्णधार स्वप्नील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन अप्रतिम. या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावाले. काय कमालीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. तर एका बाजूला विश्वनाथ जाधव आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आपण स्वप्नीलला पाहिला. अप्रतिम खेळी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जबरदस्त असं या ठिकाणी आजचा दिवसातला सामना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सचा फटका. इथे मात्र काय घडतंय कमालीची गोलंदाजी. जबरदस्त असा बांधून ठेवलाय या फलंदाजाला. विश्वनाथ जाधवला निरुत्तर केलाय गोलंदाज स्वप्नीलने. काय कमालीची गोलंदाजी. 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3रा आहे. गोलंदाज स्वप्नीलला पहिला तर एका बाजूला विश्वनाथ जाधव सातत्याने अप्रतिम खेळाडू म्हणून ओळख जाणारा टेनिस क्रिकेटचा बादशाह. स्विच हिट इस बार हवाई सफर आणि ताकदीचा वापर गगनाला भिडणारा हा षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या फ्लाय झाली. 46 धावा धावफलकावरती. या ऐकूया सर्वणी एक संगीत. प्रत्येक षटकार पाहायला मिळाला. या ठिकाणी 6 धावा पाहायला मिळाल्या. अप्रतिम गोलंदाज जवळ स्वप्नीलला पहिला तर एका बाजूला विश्वनाथ जाधव. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षण तिथे चुकी करतोय आणि हा इथे झेल मात्र कॅरी करता आला नाही. आणि हा मात्र झेल किती महत्वाचा ठरेल हा येणारी वेळ येणारा काळ दर्शवेल. इथे मात्र 45 धावा स्वतःच्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव इज ऑन फायर. गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहिलं. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5. उर्वरित चेंडूचा खेळ पाहिला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काही कमालीची गोलंदाजी हाताळली. 5 चेंडू मागे 10 धावा खर्च केलायत गोलंदाज स्वप्नील. यावेळी स्विच हिट केलाय आणि चेंडूला A1 नावाचा दर्जेदार कॉपीकूड स्टाईल ट्रेडमार्क षटकार 6 आणि 50 धावा या ठिकाणी परिपूर्ण झालेत. विश्वनाथ जाधव सरांच्या अप्रतिम खेळी आणि या स्पर्धेमधील मात्र 2रं अर्धशतक पाहायला मिळेल विश्वनाथ जाधव. थँक्यू. या ठिकाणी विश्वनाथ जाधव सरांसाठी
आदरणीय सन्माननीय पालघर तालुका वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, एक दिग्गज मोठं क्रिकेट वरती जे अफाट प्रेम विजयजी तरी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. जोरदार ताल्या होऊ द्या या खेळाडूसाठी. अप्रतिम 50 धावा स्वतःच्या खेळपट्टीवरती. नवीन गोलंदाज आपण पाहिला, दुसरं स्पेल असेल निरंजनला. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज निरंजन. आतापर्यंत धावसंख्या आपण तपासून पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचले अब तक 56 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही कमालीचं या ठिकाणी सुरुवात. दोन्ही ट्रम्प कार्ड फलंदाज, दोन्ही सेट बॅट्समन. म्हणतात ना मोबाईल मध्ये नेट आणि मैदानामध्ये सेट होणं खूप गरजेचं आहे. काही कमालीची गोलंदाज या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळतोय. यावेळेस पहिला चेंडू, भन्नाट वेग, मिसफील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. एक नशिबाचा चौकार आणि अवांतर धावेने एकूण 5 धावा मिळतील आणि या 5 धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 61 या आकड्यावरती. 61 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही कमालीचा आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये दुसरे षटक, अर्धा षटक आपण पाहिलं. या ठिकाणी विश्वनाथ जाधव आणि या विश्वनाथ जाधव सरांसाठी विद्यमान या ठिकाणी पालघर तालुका वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लाभलं गेलंय. गोलंदाज आपण निरंजनला पाहिला. एका बाजूला 40+ संघ तर एका बाजूला युवा टॅलेंटेड धानिव संघ. आकुटप्पा या ठिकाणी चेंडूला फक्त सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षण पुढे प्रीतम सरसावेल. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या एक धावेच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षीचा जर तो काळ कोण विसरणार. सुप्रीमो चषक मध्ये विश्वनाथ जाधव यांना मात्र एक कार जी बक्षीस मध्ये भेटली होती, अप्रतिम त्यांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. कोण विसरणार तो काळ. जबरदस्त असं या ठिकाणी फलंदाजी, जो अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने त्यांना पाहिलं जातं. विश्वनाथ जाधव सुप्रीमो चषकचा एक हकदार आणि एक किताब त्यांना पाहायला मिळाला. गोलंदाज निरंजन तर एका बाजूला विश्वनाथ. यावेळी स्विच हिट केलंय. चेंडूला फेकून दिलं जात आहे. येतोय क्रिकेटचा दर्जेदार, देखणा, बहारदार षटकार 6 आणि या 6 धावाने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 68 रन ऑन दी स्कोर कार्ड. 68 धावा धावफलकावरती. जबरदस्त असं फलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळतोय. काही कमालीचा क्लास आतापर्यंत, काही कमालीची या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून. गोलंदाज निरंजन. यावेळी अप्रतिम सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये फ्लॅट 6 पाहायला मिळाला आणि या 6 धावाने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 74 धावा धावफलकावरती. 74 रन ऑन दी स्कोर कार्ड. जबरदस्त अशी फलंदाजी. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहत आहोत. एसआरजी प्रणाली 40+ संघ तर एका बाजूला विरा 11 धानिव अशी दोन्ही संघ. यावेळी स्विच हिट केलाय. फटका फसलाय का. संदीप धोडीला मात्र या ठिकाणी बीट करू. हिट विकेट का, सॉरी समजवा. इथे मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून विश्वनाथ जाधवला परतावं लागेल. हिट विकेट, सॉरी. विश्वनाथ जाधव बॅक टू द पविलियन. पहिला गडी गारद होताना या ठिकाणी पाहायला मिळेल एक मोठा गडी. या ठिकाणी बक्षीस लाभलं गेलंय संदीप धोडी सरांच्या माध्यमातून. जर डाय मारून कॅच घेतला तर विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आणि विजयजी लांगे साहेबांच्या माध्यमातून एक मिठाईचा बॉक्स तुम्हाला मिळणार आहे जर डाय मारून कॅच घेतल्याबद्दल. वळूया मैदानाच्या मध्ये नवीन दाखल झालाय फलंदाज विजय जाधवला आपण पाहिला. 1 डाऊन प्लेयर, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज निरंजन या ठिकाणी हिट विकेटच्या माध्यमातून
विश्वनाथ जाधव मोठा गडी गारत बॅक टू द पविलियन झाला. पहिला गडी गारत झाला या ठिकाणी विहा विरा 11 धानिव संघाचा. गोलंदाज आपण निरंजनला पाहिला. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 4. उर्वरित चेंडूचा खेळ पाहिला 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळी अप्रतिम आक्रोश राहून खेळण्याचा प्रयत्न राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. 5वा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. अप्रतिम निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक. यावेळी सप्रतिम फटका सजवलाय, कन्वर्ट केलाय 6 धावांसाठी विजय जाधवचा ब्रँडेड दर्जेदार देखना स्ट्रोक आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. 80 धावेवरती 80 रन ऑन द स्कोर कार्ड. एक घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना विहा विरा 11 धानिव संघ काही कमालीचा क्लास. गोलंदाज आपण पण स्वप्नीलला पहिला. दुसरा स्पेल लोअर पुलटच होता. चेंडूला फेकून देण्याचं काम अप्रतिम रुपेश जाधवचा ब्रँडेड देखना दर्जेदार षटकार. या ठिकाणी 6 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 94 रन ऑन द स्कोर कार्ड. काही कमालीचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय. विहा विराई 11 धानिव संघ प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. निरंजन मात्र चुकी करणार नाही. बॅक टू द पविलियन. दुसरा गडी करत होताना या ठिकाणी विहा विरा 11 धानिव संघाचा रुपेश जाधव गॉन. आपण पाहतायत वेलकम बॅक एनसीसी नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक. नवीन फलंदाज दाखल झाले या ठिकाणी. 4थ्या क्रमांकावरती रोहितला आपण पाहिला फलंदाजी करण्याकरिता. यावेळेस या ठिकाणी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. 1 धाव मिळेल. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचवली.
95 या आकड्यावरती 95 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. एसआरजी प्रणाली संघ जिथे आपण पाहिलं आजच्या दिवसातला दुसरा सामना, तर एका बाजूला विरा 11 दांडीव संघ पाहायला मिळत आहेत. ॲक्रोस राहून खेळण्याचा प्रयत्न राहिला, प्रयत्न सफळ झाला. इथे मात्र ट्रम लाईनच्या थोडासा बाहेर पंच दर्शवताना कैलासजी पागदरी सर खराब चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 96 रन ऑन दी स्कोर कार्ड. 96 धावा धावफलकावरती. जबरदस्त अशी सुरुवात या ठिकाणी विरा 11 दानिव युवा टॅलेंटेड संघ, तर एका बाजूला अनुभवी विचिट करण्याचा प्रयत्न राहिला. लावडा पिलाय पंचांकडे. इथे मात्र घडी गारद होतोय पायचीच्या माध्यमातून. रोहितला परतावा लागेल सिल्वर डक वरती. बॅक टू द पवेलियन इज गॉन. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज मिलिंदला पण पाहिला या ठिकाणी एसआरजी प्रणाली संघाच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम षटक टाळण्यासाठी स्वीटीच करण्याचा प्रयत्न राहिला, प्रयत्न सफल झालाय. निर्धाव चेंडू आलाय. काय कमालीची गोलंदाजी गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून. धावसंख्या आपण तपासून पाहिली 5 षटकांच्या अखेरीस. यावेळेस अप्रतिम अचूक टप्प्यावरती बेधक मारा पाहायला मिळाला. गोलंदाज मिलिंद काही कमालीची कमबॅक करताना 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाले. धावसंख्या आपण तपासून पाहिली तर 96 रन ऑन दी स्कोर कार्ड. प्रथम फलंदाजी करत असताना विरा 11 धानिव संघ पाहायला मिळतोय. तर एका बाजूला एसआरजी प्रणाली संघ जो 40+ संघ. यावेळी कोलवा टप्प्याची लेंथ लाईन वाईट यॉर्करचा चेंडू हाताळला गेला. त्या ठिकाणी एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. 97 रन ऑन दी स्कोर कार्ड. 97 धावा धावफलकावरती. आजचा दिवस फायनलचा दिवस, अंतिम आणि शेवटचा दिवस पाहायला मिळतोय. नंडोरे देवकोप क्रीडा संकुल मैदान आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अप्रतिम फटका सजवलाय. चांगला शॉट सिलेक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. तत्पूर्वी एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट झाली आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्या. 2 धावेने स्कोर कार्ड आपण तपासून पाहिला. 99 रन ऑन दी स्कोर कार्ड. 99 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहिला मिलिंदला. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्यात. यावेळी चेंडूला उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. केतन त्या चेंडू खाली आलाय. इथे मात्र झेल धरतीला दान केला जातोय. तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण गेले. दुसरी धावीचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 101 101 या आकड्यावरती. काही कमालीचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळालं. विरा 11 धानिव संघ 101 या आकड्यावरती. कालच्या दिवसात आपण पाहिलं 88 धावांचं लक्ष समोर असताना एसआरजी प्रणाली संघाने पूर्ण धाव्या मात्र या धावा चेस केल्या होत्या आणि इथे मात्र 1 धाव मिळेल लेग बायच्या माध्यमातून आणि 102 धावा प्रथम फलंदाजी करत असताना विरा 11 धानिव संघ आणि 103 धावांचं लक्ष हे समोर असेल एसआरजी प्रणाली संघाला. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे साईला.
विसवची पाडून नेसली गो नवा तारा विसवची पाडून नेसली गो नवा तारा सावतल गो पदराला पारू दर्याचे मुंजेला सावतल गो पदराला पारू दर्याचे मुंजेला प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं या ठिकाणी 102 धावा लगावल्या गेल्यात आणि 103 धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर ठेवलंय. प्रथम फलंदाजी करत असताना विरा 11 दानिव संघाने 102 धावा जमवल्या गेल्यात आणि 103 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलंय. एक कमालीचा क्लास पाहायला मिळाला विश्वनाथ जाधव त्यांच्या बॅटमधून. आपण तब्बल 63 धावा पाहायला मिळाल्या. काही कमालीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून एक चांगला स्टार्ट पाहायला मिळाला विरा 11 दानिव संघाच्या माध्यमातून. येणारे चेंडू असतील 36 चेंडू आणि 103 धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर असेल SRG प्रणाली संघाला. जो संघ आपण कालच्या दिवसातला आपण पाहिला 40+ जो संघ एक दर्जेदार बहारदार खेळी पाहायला मिळाली. विश्वनाथ जाधव एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. या पालघर जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. तब्बल 63 धावावरती या ठिकाणी खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली विश्वनाथ जाधव. आता जो चालू संघ आहे त्याच्यातला जो संघ विजय होईल तो संघ राणी सिगाव मध्ये लगेचच दुसऱ्या राऊंडचा सामना खेळवण्यात येईल याची लक्षात असू द्या. जो संघ विजय होईल तो राणी सिगाव संघासमोर दुसऱ्या सामन्याचा या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा सामना खेळला जाईल. सेमीफायनलचा सामना असेल. 2 ट्रम्प कार्ड फलंदाज दाखल झाले प्रेमित आणि प्रीतमला आपण पाहू शकाल. 2 सलामीवर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज विश्वनाथ जाधव अप्रतिम खेळी आणि बहारदार खेळी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. तब्बल 63 धावा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2024 मध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळालं. या गोलंदाजाच्या माध्यमातून तोच गोलंदाज आपण पाहिला विश्वनाथ जाधव. फलंदाज आपण प्रीतमला पाहिला तर एका बाजूला प्रेमित असे 2 ट्रम्प कार्ड फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज आपण पाहिला विश्वनाथ जाधवला. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल यावेळी क्लिअर केलाय. अप्रतिम प्रीतम नावाचा कॉपी बुक स्टाईल ट्रेडमार्क
इनक्रेडिबल षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या मात्र ओपन झाली या संघाची. आपण पाहिले या ठिकाणी आपण SRG प्रणाली संघ पाहायला मिळतोय 6 धावांनी खातं ओपन करतोय. फलंदाज आपण पाहिलं प्रीतमला एक दर्जेदार देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या 6 धावांनी धावसंख्या फ्लाय झाली. जबरदस्त अशी खेळी त्यांच्या माध्यमातून विश्वनाथ जाधव यांना षटकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळाली. सुरुवात चांगली आहे. प्रेशरला न झुमाता न डगमगता हा खेळाडू म्हणतात ना, सचिन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलाय प्लेइंग इट माय वे मध्ये. जो प्रेशरला न झुमाताना न डगमगता खेळेल तोच सर्वकालीन सर्वश्रेष्ठी आणि सर्वोत्तम म्हणून खेळाडू मानला जाईल. काही कमालीची सुरुवात आता म्हणता येईल. या ठिकाणी दुसरा चेंडू असेल. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 6 धावा जमवल्या गेल्या. पुढे एकदा गोलंदाज यावेळी चेंडूला उडवलाय. प्रॉपर टायमिंग आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू क्लिअर करील का आणि इथे तो दर्जेदार देखना ट्रेडमार्क NCC नंडुरे ट्रॉफी षटकार बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. काय कमालीचा फटका, काय क्लास आहे या फलंदाजाकडे. एका बाजूला 40+ संघ तर एका बाजूला युवा टॅलेंटेड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार. काय कमालीचा या ठिकाणी फटकेबाजी. सुरुवात चांगली आहे या ठिकाणी पाहायला मिळते. SRG प्रणाली संघ कालच्या दिवसामध्ये पाहिला 89 धावाचा पाठलाग करायचा होता. त्यामध्ये तब्बल शेवटच्या सामन्यापर्यंत मात्र सामना जाऊन पोहोचला. 1 चेंडू आणि 1 धावेपर्यंत आणि अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. मात्र SRG प्रणाली संघ तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे सुद्धा गोलंदाज विश्वनाथ जाधव स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल झालाय. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात. गोलंदाज विश्वनाथ जाधवला आपण पाहिलं जो अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने त्याला पाहिलं जातं. काही कमालीचा क्लास स्विच हिट 4 चौफू बाजूने मात्र धावा जमवल्या गेल्यात या फलंदाजाने. तोच गोलंदाज विश्वनाथ जाधव तर एका बाजूला प्रीतम. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फटका पसलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आलाय. इथे चुकी करणार नाही. पहिला गडी गारद होतोय. बॅक टू द पवेलियन. प्रीतम इज गॉन. नवीन फलंदाज या ठिकाणी स्वप्नील आपण पाहिलं. 1 डाऊन प्लेयर अप्रतिम खेळी. एक कॅप्टन या संघाचे कर्णधार म्हणून सातत्याने भूमिका निभावली गेली. 40+ संघाच्या माध्यमातून आपण पाहतायत स्वप्नील तर एका बाजूला विश्वनाथ जाधव हा गोलंदाज. 2 षटकार आल्यानंतर काय कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. आतापर्यंत पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 4 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज विश्वनाथ जाधव तर एका बाजूला स्वप्नील. हा बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊन प्लेयर. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ जाधव. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मनसोबा या ठिकाणी चुकतोय आणि संभरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आणि या शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. गोलंदाज विश्वनाथ जाधव. काही कमालीचा क्लास आहे या गोलंदाजाकडे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी साखू टप्प्याचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळाला. 1 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 1 षटकाच्या समाप्तीकरिता धावसंख्या आपण तपासून पाहिली. 12 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 गड्याच्या मोबदल्यात SRG प्रणाली संघ. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आपण रोशनला पाहिला. या ठिकाणी पॉवर प्लेच्या शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. रोशनला या ठिकाणी पाहू शकाल. जबरदस्त अशी सुरुवात
या ठिकाणी पाहायला मिळाले. आपण प्रथम फलंदाजी करत असताना विरा 11 दानिव संघ पाहायला मिळाला. काही कमालीचा क्लास त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विश्वनाथ जाधवचा 63 धावाचा खेळपट्टी, एक मोलाचं योगदान आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज रोशन, पहिलाच चेंडू असेल. यावेळी बंडाट वेग, तेज तरार, गतिवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निरुत्तर केलंय फलंदाजाला गोलंदाज रोशन. एका बाजूला युवा टॅलेंटेड तर एका बाजूला अनुभवी, असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. विरा 11 दानिव संघ. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला, प्रयत्न सफल होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे मात्र बॅक टू बॅक 2 धाव. रोशन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त अशी गोलंदाजी. 2 चेंडू फेकलेत, दोन्ही चेंडू निर्धाव. काही कमालीचा गोलंदाज म्हणतात ना, इथे अप्रतिम खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी स्टेट ड्राईव्ह, अप्रतिम फटका सजवलाय, कन्वर्ट केलाय. 4 धावेमध्ये प्रेमित नावाचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या 4 धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे. फलंदाजी आपण पाहताय तर ऐसरजी प्रणाली संघाला 103 धावा डिफेन्स करायच्या आहेत. आपण विरा 11 दानिव संघाला पाहू शकाल. पुढे एकदा गोलंदाज रोशन. काय कमालीचा फटका, प्रेमित नावाचा दर्जेदार देखना, 1 बाउन्स, सीमा रेखापार चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. म्हणतात ना, अनुभव हा खूप मोलाचा आणि सर्वश्रेष्ठ म्हणून मानला जातो. अप्रतिम प्रेमित हा 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ते एका बाजूला युवा टॅलेंटेड रोशन हा गोलंदाज. अकुटप्पा कॉट बियॉन्ड पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल आणि या 1 धावाने धावसंख्या पुढे सरसावली 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज रोशनला पाहिला आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. पॉवर प्लेच्या अंतिम आणि षटक आहे. गोलंदाज रोशनला आपण पाहिला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. फलंदाज आपण पाहिला स्वप्नीलला. फलंदाजी मार्क वरती 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी SRG प्रणाली संघाला पाहायला मिळतोय 40+ संघ. यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ लाईन, अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकांचा समाप्तीकडे 21 धावा धावफलकावरती. SRG प्रणाली 1 गड्याच्या मोबदल्यात. या ऐकूया DJ साईला. वरती आगमन झालंय आमचे मुख्य मान्यवरांचं. विदेशजी लांगे साहेब तर एका बाजूला परेशजी पाटील साहेब. या ठिकाणी स्वागत आहे तुमचं या कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषकमध्ये. गोलंदाज आपण पाहिला विश्वनाथ जाधव. दुसरा स्पेल असेल या ठिकाणी. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विश्वनाथ जाधव तर एका बाजूला प्रेमित. अकुटप्पा अप्रतिम फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल. 1च धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि 1 धावाने धावसंख्या पुढे सरसावेल 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिला चेंडू या ठिकाणी अकुटप्प्याचा चेंडू होता. प्रेमित यांनी अप्रतिम मारण्याचा प्रयत्न राहिला. इथे मात्र कॉट बियॉन्डच्या माध्यमातून 1 धाव पाहायला मिळाली. फलंदाज आपण पाहिला या ठिकाणी स्वप्नील सर असतील. अप्रतिम SRG प्रणाली संघाचे प्रोपायटर कर्णधार. सातत्याने आपण त्यांना पाहिलं जातं 40+ संघाच्या माध्यमातून. गोलंदाज विश्वनाथ जाधव हा गोलंदाजी मार्क वरती. यावेळी फुलटच चेंडू होता. अप्रतिम चेंडूमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलाय. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केला.
अचूक फेकी येईपर्यंत एकच धाव मिळेल आणि या एक धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 23 आकड्यावरती 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. आजच्या दिवसातला आपण सामना क्रमांक दुसरा पाहतायत. तिथे आपण दोन संघ पाहायला मिळत आहेत. एसआरजी प्रणाली संघ 40+ तर एका बाजूला वीरा 11 धानीव. भन्नाट वेग तेज थरार या ठिकाणी पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. उर्वरित चेंडूंचा खेळ पाहिला 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज आपण विस्फोटात जाधवला पाहिला. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळी साखू टप्पा वाईट चेंडू पंच दर्शवतील आणि अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. काही कमालीचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळत आहे. सुरुवात धीमी आहे. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी. चेंडूला उडवलाय. चेंडू बराच काही हवेत. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आलाय. इथे मात्र एक आयुष्यमान भव जीवनदान पाहायला मिळाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. एकच धाव मिळेल आणि या एक धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज आपण विश्वनाथ जाधवला पाहिलं. दुसरा स्पेल असेल त्यांचा. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4. उर्वरित चेंडूचा खेळ पाहिला 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून. लोअर फुलटूच पाहायला मिळाला. इंटू द गॅप मध्ये कमालीचा फटका कन्वर्ट केलाय. चेंडू येतोय दन 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 सीमा रेखा पार चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पुढे जाऊन सरसावले 29 धावा धावफलकावरती 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम षटक चेंडू असेल या ठिकाणी. गोलंदाज आपण पाहिलं विश्वनाथ जाधव. तिसऱ्या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळी अप्रतिम गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीकरीत धावसंख्या जाऊन पाहिली 29 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी एसआरजी प्रणाली संघ. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया आतमध्ये. या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण रोशनला पाहिला. दुसरा स्पेल असेल तर एका बाजूला प्रेमित. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा प्रतिम फटका सजवला. इंटू द गॅप मध्ये चेंडू क्लिअर करेल का? चांगल्या क्षेत्ररक्षण तत्पूर्वी एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्व्हर्ट झाली आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 31 आकड्यावरती. 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. लक्ष मोठा आहे. इथे 103 धावांचा पाठलाग करायचा आहे एसआरजी प्रणाली संघाला. तर एका बाजूला आपण पाहतायत वीरा 11 दानिव संघ. आकुटप्पा प्रतिम थर्ड मॅन रिजनला चेंडू क्लिअर केलाय. 1 बाउन्स सीमा रेखा पार चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पुढे जाऊन सरसावले 35 धावा धावफलकावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम सुरुवात आहे. जिद्द चिकाटी आहे एसआरजी प्रणाली संघाला. गोलंदाज आपण रोशनला पाहिलं. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. यावेळी साखू टप्पा अचूक टप्प्यावरती बेधक मारा पाहायला मिळाला गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला 2 धावा आल्या. तदनंतर चौकार आणि तदनंतर निर्धाव. काही कमालीचा कमबॅक आहे वीरा 11 दानिव संघाचा. गोलंदाज रोशनला आपण पाहिला. रोशन चव्हाण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला उडवलाय. प्रॉपर टायमिंग झालं नाही. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि दुसरा गडी करत होतोय प्रेमित. बॅक टू द पवेलियन इज गॉन.
त्या दिवसातला अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने त्याला पाहिला. तोच फलंदाज निरंजनला आपण पाहिला 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 2 गडांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय एसआरजी प्रणाली संघाचा. यावेळी ट्रम्प लाईनच्या थोडासा बाहेर अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 36. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तिथे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. राणी शेगाव संघ आणि विजयी संघ लगेचच नाणेफेकीसाठी यायचा आहे. यावेळी स्फुल्ट चेंडू होता. चांगलं शॉट सिलेक्शन व्यवस्थित नाही. कनेक्शन या ठिकाणी पाहिजे तितकं मिळालं नाही. इथे मात्र एकच धाव मिळेल आणि या 1 धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती. आकुटप्पा प्रतिम फटका सजवलाय. कन्वर्ट केलं या ठिकाणी फाईन लेगला आणि इथे मात्र चौकार स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि या 4 धावाने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. 41 धावा धावफलकावरती. 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहिली 41 धावा धावफलकावरती लागला गेलाय. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच. नवीन गोलंदाज आपण पाहिला रोहितला. गोलंदाजी मार्क वरती 5व्या क्रमांकाचा गोलंदाज. या ठिकाणी ट्रम लाईनच्या थोडासा बाहेर अवांतर दिशेने मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी रिव्ह्यू पाहायला मिळेल. गोलंदाजाने वाईट चेंडू. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर. वाईट नाहीये. ओके ओके सॉरी. यावेळेस प्रतिम त्या ठिकाणी खेळी पाहायला मिळाली. निरंजनच्या बातम्यातून एकच धाव मिळेल. या 1 धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. 42 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. एकच धाव खर्च केले. गोलंदाज रोहितला आपण पाहिला 5व्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती अप्रतिम फटका सजवलाय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्न आणि एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट झाली आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे फ्लाय झाली. 44 धावा धावफलकावरती. 44 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज रोहितला पहिला. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 3 धावा खर्च केल्यात. कमालीचा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस प्रतिम चेंडू प्लेट अँड मिस पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी 4 चेंडू फेकलेत. उर्वरित चेंडूंचा खेळ पाहिला 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत एक खूप मोठं लक्ष आहे या ठिकाणी. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी अप्रतिम फटका सजवलाय. देखना दर्जेदार क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल षटकार. इथे या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पार झाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एसआरजी प्रणाली संघाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज रोहित तर एका बाजूला स्वप्नील. यावेळी अप्रतिम शॉट सिलेक्शन पाहायला मिळालाय. एकच धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या फ्लाय झाली 51 आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहिली 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे आणि अंतिम षटक असेल.
शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विलासला आपण पाहिला. उलट चेंडू होता, कन्वर्ट केलाय लॉंग लेगला. या ठिकाणी 1 धाव मिळेल. राणीसिंगाव संघाचा कर्णधार यायचा आहे प्लीज. राणीसिंगाव संघ दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत, जिथे सेमीफायनलचा पहिला सामना. याही वेळेस अप्रतिम फटका सजवलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चौकाराने मात्र कन्वर्ट झाला हा चेंडू आणि या 4 धावाने धावसंख्या पुढे फ्लाय झाली. 56 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातला सेमीफायनलचा या ठिकाणी पहिला सामना आपण पाहणार आहोत, जिथे राणीसिंगाव संघ आणि जो विजयी संघ असेल तो जो संघ विजय होईल सेमीफायनलचा पहिला सामना खेळला जाईल. गोलंदाज विलास यावेळेस थोडस पाहायला मिळालं. एकच धाव निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. गोलंदाज विलासला पण पाहिला. राणीसिंगाव संघाचा कर्णधार उलटा चेंडू होता. निरंजन नावाचा ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. म्हणतात ना, दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काही अर्थ नाही. इथे मात्र 106 धावाने धावसंख्या पुढे फ्लाय झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 62 या आकड्यावरती. शेवटचे अंतिम 2 चेंडू असतील या सामन्यामधील. यावेळी स्ट्रम लाईनच्या थोडासा बाहेर अवांतर धाव पंच या ठिकाणी दर्शवताना अक्षयजी नाईक सर. आजचा या स्पर्धेमध्ये तब्बल शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहायला मिळत आहेत. अप्रतिम इंटू द गॅप मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय आणि 4 धावाने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. धावसंख्या जाऊन पोहोचली 67 धावा धावफलकावरती. 67 रन ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी आणि इथे मात्र अप्रतिम इनक्रेडिबल षटकार पाहायला मिळाला आणि या 6 धावाने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 73 धावा आणि इथे मात्र विजयाचा शिक्का मुहूर्त करत असताना वीर 11 धानेव तर पहिला सेमीफायनलचा सामना असेल.